त्यानंतर एका मार्कासाठी माझं डी.एडला जिल्हा परिषद नोकरीत सिलेक्शन झालं नाही. 2020मध्ये मला पत्रकारितेत अगदी ठोसपणे काम करण्याची संधी मिळाली आणि मी मॅनेजिंग एडिटर म्हणून अष्टभुजा हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिलं साप्ताहिक आहे, जे महिलांकडून चालवलेलं महाराष्ट्रातील पहिले मुखपत्र म्हणून ओळखलं जातं. आणि अशा प्रकारे माझा हा शिक्षण क्षेत्रातून पत्रकारितेमध्ये प्रवास झालेला आहे. मला ग्रामीण भागामध्ये तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचणं हा माझा पहिला उद्देश होता. पत्रकारितेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही तिथं वेळेला किती प्राधान्य देत आहे. मग हे वेळ आणि घर आणि कुटुंब आणि मग आपली मुलं जबाबदाऱ्या हे सगळं सांभाळणं हे फार आव्हानात्मक. आणि त्याचं ते घर होतं, असं सुरक्षितता तिथं काहीही नव्हती, तिथं पाण्याचा काही वरती साठा नव्हता. तसं पत्रकारितेचं आता खऱ्या अर्थाने भांडवलशाही व्हायला चाललेली आहे. बघतोय आपण की बरेच असे काही पत्रकार आहेत जे मातबर लोकांचे निंदे झालेले आहेत. आता आपण बघतो की डिजिटल मीडियाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी साधनं आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळं काही वाचायचं म्हटलं तर लगेच आपल्याला इंटरनेट आहे, मोबाईल आहेत, लॅपटॉप आहे, सर्व क्षेत्र आपल्याला उपलब्ध आहेत ऑनलाईनची. आणि त्यामुळं काय झालं की डिजिटलमुळं पारंपरिकला मात दिलेली आहे डिजिटलनं. आणि त्यामुळं काय झालं, त्याची हार्ड कॉपीचा जो खप आहे तो निश्चितपणाने कमी झालेला आहे. आणि 52 महिला आपल्या नेतृत्वाखाली 52 टीम चालवत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर. त्यातला पश्चिम महाराष्ट्र जिल्हा माझ्याकडे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे विभाग. नमस्कार, मी धीरज घोरपडे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे विचार मंथनवर. 6 जानेवारी हा पत्रकार दिन आहे आणि लोकशाहीमध्ये पत्रकारिता ही चौथा स्तंभ म्हणून काम करत असते. आणि याच पत्रकारितेमध्ये ऑन ग्राउंड काम करणाऱ्या, ग्रामीण भागामध्ये ऑन ग्राउंड काम करणाऱ्या विद्या बोडके निकाजे आज आपल्यासोबत आहेत. तुमचं खूप खूप स्वागत आहे मॅडम विचार मंथनवर. तर विद्या बोडके मॅडम यांनी सुरुवातच ही ऑन ग्राउंड पत्रकारिता आणि तीही ग्रामीण भागात, जी की आता सध्या भरपूर ठिकाणी केली जात नाही किंवा महिलांचं तेवढं प्रमाण कमी आहे, त्यामुळे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. तर तुम्हाला प्रथमच प्रश्न विचारतो, तुमचं शैक्षणिक प्रवास कसा होता आणि तुम्ही पत्रकारिता या क्षेत्रामध्ये कशा प्रकारे आला? धन्यवाद धीरज सर. सर्वप्रथम आपण या माध्यमातून माझ्यापर्यंत पोहोचलात. आज आपण माझ्यासमोर येऊन एक शुभेच्छा दिल्यात आणि माझ्यासारख्या महिला पत्रकारांची दखल घेतलीत. तर आपला जो प्रश्न आहे की माझा शैक्षणिक प्रवास कसा झाला, तर मी 2011मध्ये माझं डी.एड पासआउट आहे. त्यानंतर एका मार्कासाठी माझं डी.एडला जिल्हा परिषद नोकरीत सिलेक्शन झालं नाही. तरी त्यानंतर मग माझं लग्न झाल्यानंतर माझे मिस्टर सूरजकुमार निकाळजे सर यांनी माझं शिक्षण चालू ठेवलं. त्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं, B.एड केलं, M.ए केलं आणि त्या दरम्यान मी ग्रामीण पत्रकारिता हा एक कोर्स केला होता शिवाजी विद्यापीठातून. आणि मग साधारणपणे लॉकडाऊनच्या काळामध्ये 2020मध्ये मला पत्रकारितेत अगदी ठोसपणे काम करण्याची संधी मिळाली आणि मी मॅनेजिंग एडिटर म्हणून अष्टभुजा हिरकणी हे महाराष्ट्रातील पहिलं साप्ताहिक आहे, जे महिलांकडून चालवलेलं महाराष्ट्रातील पहिले मुखपत्र म्हणून ओळखलं जातं. आणि जवळजवळ आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 52 महिला याचे नेतृत्व करत आहेत या पत्रकारितेतील. आणि अशा प्रकारे माझा हा शिक्षण क्षेत्रातून पत्रकारितेमध्ये प्रवास झालेला आहे. म्हणजे तुम्ही अगोदर शिक्षिका होता, त्यानंतर अजून शिक्षण घेतलं तुम्ही पत्रकारितेमध्ये. हो. आणि आता सध्या तुम्ही लॉ करता, ती तुम्हाला एक गोष्ट सांगतो की आता त्या लॉ करत आहेत, त्या दृष्टिकोनाने तुम्हाला जरा पार्श्वभूमी सांगितली. तर महिला पत्रकार म्हणून तुम्हाला कोणत्या अशा विशेष आव्हानांना सामोरं जावं लागतं? कारण आपण आता सुद्धा बघतोय की बारामती हा शहरी भाग असूनही इथं ऑन ग्राउंड काम करणाऱ्या महिला पत्रकारांची संख्या कमी आहे. पण तुम्ही मानखटावसारख्या ग्रामीण भागात ऑन ग्राउंड काम केलं, तर कोणत्या आव्हानांना तुम्हाला सामोरं करावं लागलं? मुळातच माझा पत्रकारिताचा जो विषय आहे तो ग्रामीण पत्रकारिता आणि त्यामुळे मला ग्रामीण भागामध्ये तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचणं हा माझा पहिला उद्देश होता. आणि हे सर्व सांभाळत असताना मी राहत होते तालुक्याच्या ठिकाणी मानखटावमध्ये, दहिवडी येथे राहत होते मी. आणि तिथून मग प्रत्येक गावागावात पोहोचणं, की त्याच्या विशिष्ट वेळा काढणं किंवा प्रत्येक ठिकाणी जिथं काही इव्हेंट असो किंवा नसो किंवा मला काही शोधायचं असेल तर जी माझी गरज मला प्राथमिक स्वरूपाची वाटायची, तर तिथं माझं एक नियोजन असायचं. पण हे सगळं नियोजन करत असताना मला घर, कुटुंब, शिक्षण हे सगळे सांभाळत असताना माझी फार कसरत व्हायची. मग हे फार मोठं आव्हान आहे, आपलं कुटुंब सांभाळून, आपली लहान मुलं सांभाळून पत्रकारितेसारख्या क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष अगदी तळागाळापर्यंत पोहोचणं, मुळात हेच खूप आव्हानात्मक आहे.
धावपळीचं जीवन असतं, मोठ्या प्रमाणावर घरचं पण सांभाळायला लागतं. प्रचंड. कारण आपल्याला जिथं कुठं जायचं आहे तिथं आपण टाइम पंक्च्युअल असणं, त्या वेळेला फार महत्त्व देणं आणि वेळेवर त्या ठिकाणी पोहोचणं ही प्राथमिक गरज असते. पत्रकारितेमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट हीच आहे की तुम्ही तिथं वेळेला किती प्राधान्य देताय. मग हे वेळ आणि घर आणि कुटुंब आणि मग आपली मुलं, जबाबदाऱ्या, हे सगळं सांभाळणं हे फार आव्हानात्मक असतं. ही माझ्यासाठी फार मोठं आव्हान होतं. महिला म्हणून म्हणजे घर पण सांभाळणं आणि पत्रकारिता पण सांभाळणं हे सर्वात मोठं आव्हान आहे, फार मोठं आव्हान. तर पत्रकारितेमध्ये महिलांसाठी अजून कोणकोणत्या प्रकारे संधी आहेत? आता हे क्षेत्र आहे असं खूप वृद्धिंगत होत गेलेलं आहे. आता सोशल मीडिया आलेलं आहे, डिजिटलायझेशन वाढलेलं आहे, तर महिलांचा वाढता आकडा आहे पत्रकारितेतला तो प्रामुख्याने चांगला आहे. बऱ्यापैकी ग्रामीण भागामध्ये जरी कमी असला तरी शहरी भागामध्ये तो वाढत चाललेला आहे. तर त्याप्रमाणे क्षेत्रसुद्धा त्यांना चांगले उपलब्ध आहेत. आता आपल्याला बाबासाहेबांनी लिहिलेल्या घटनेमुळे महिलांना खूप स्वातंत्र्य मिळालेलं आहे. महिला पुरुषांच्या बरोबरीने आपले विचार मांडत आहेत आणि त्यामुळे प्रत्येक महिलेला तितकं जी महिला ह्या क्षेत्रामध्ये उतरेल तिला खूप साऱ्या संधी आहेत. जसं की सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे, कायद्याच्या क्षेत्रामध्ये आहेत आणि आता नवीनच उदयास येणाऱ्या नवनवीन शाखा आहेत, जसं की फॉरेन्सिक सायन्स असेल, AI असेल. तुम्ही ह्या प्रत्येक क्षेत्राला ही क्षेत्र पत्रकारितेचं अटॅच करू शकता, त्याचा आपल्या स्किलचा तिथं उपयोग करू शकता. तुम्ही जवळपास आता 5 वर्ष जवळपास झालं तुम्ही पत्रकारितेमध्ये काम करताय ऑन ग्राउंड. तुमचं असं कोणतं असं एखादं एक्झाम्पल आहे का की तुम्हाला त्याचा अभिमान आहे की तुम्ही हे केलं, की एखाद्या महिलेसाठी एखादी मदत केली असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये असं कोणतं असं काम केलं की त्यात तुम्हाला अत्यंत अभिमान आहे? मला एक गोष्ट आठवते सर, 2021-22च्या दरम्यान मानखटावमधील एक खेडेगाव आहे, प्रचंड म्हणजे तिथं पाण्याची फार वानवा आहे असं एक ठिकाण आहे, शिंदी गावाचं नाव. तर त्या गावामध्ये मी प्रशासकीय अधिकारी माननीय श्री शैलेश सूर्यवंशी साहेब यांच्यासोबत आम्ही तिथं सर्वेला गेलो होतो. तर मला त्यांनी तिथं काम करायला संधी दिली. ज्यावेळी मी तिथं त्यांच्यासोबत गेले तेव्हा मी अशी वेगळी परिस्थिती अनुभवली. एक डोंगर होता असा आणि डोंगरावरती एक महिला राहत होती. ती मला एक उत्सुकता होती की नेमकं ती महिला डोंगरावर राहत असेल. आत्ताच्या काळात आपण डोंगरावर कोणीच राहत नाही, बऱ्यापैकी चांगलं शहरीकरण झालेलं आहे, रस्ते झालेले आहेत, ग्रामीण भागातील लोक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीचं जीवनमान जगत आहेत. पण असं एक खेडेगाव आहे की जिथं ती महिला डोंगरावरती घर करून राहते. तर मला फार उत्सुकता होती की तिथं नेमकं काय तिचं म्हणजे कशासाठी एवढं कॉम्प्रोमाइज आयुष्याचं सुद्धा माणूस या काळात कसं करत असेल. तर आम्ही त्यांच्यासोबत गेलो त्या गावात. ते डोंगरावरती महिलेचं एकटीचंच घर होतं आणि तिचं कुटुंब म्हणजे तिचे मिस्टर, तिची मुलं तिथं राहत होती. तर घर म्हटलं की आपल्या डोक्यात एक काय कल्पना असते की घर म्हणजे पत्र्याचं घर, स्लॅबचं घर. आता कोणी इतकं असं राहिलेलं नाही की कोणी तावदानाच्या घरात राहतं आत्ताच्या काळात. पण तिथं जेव्हा मी प्रत्यक्षात गेले तेव्हा तिथं त्या महिलेचं तावदानाचं घर होतं. तावदान म्हणजे ते प्लॅस्टिक वगैरे वापरून असं मेड वगैरे लाकडाची असते आणि त्याचं ते घर होतं. असं सुरक्षितता तिथं काहीही नव्हती. तिथं पाण्याचा काही वरती साठा नव्हता. ती महिला पाण्यासाठी खाली येत होती, विहिरीतून पाणी नेत होती. म्हणजे आत्ताच्या काळात ही महिला इतका संघर्ष करते. तर मला फार आश्चर्य वाटलं की हे कसं काय शक्य आहे. एवढी जिद्द, एवढी चिकाटी. ग्रामीण भागातील महिला होती ती व्यवसायाने शेतकरी होती. तिचा थोडाफार शेतीचा व्यवसाय सांभाळून ती आपल्या मुलांना शिक्षण करत होती. तर मी सहज विचारलं की मावशी तुम्ही ह्या काळात सुद्धा इथं कसं काय राहता, आता म्हणजे तुम्हाला गावात घर नाही का? तर म्हणाले हो मॅडम, मला आजही घर नाही. जर मला तुमच्याकडून जर मला घरकुल मंजूर झालं तर माझ्यासाठी फार मोठी गोष्ट होईल, कारण मला निवारा नाही. तर मी विचार केला की अरे कसं बाबा, म्हणजे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा कसा असतो की आपण समाजामध्ये काहीतरी अवेअरनेस करण्यासाठी चांगली महत्त्वाची व्यक्ती म्हणून काम करतोय, हा दृष्टिकोन असतो त्यांचा आपल्याकडे पाहण्याचा. तर मी विचारलं तुमची मुलं काय करतात? तर त्यांनी सांगितलं की माझी एक मुलगी पायलटच्या कोर्सला आहे. तर मला म्हणजे क्षणभर मी एकदम शॉकमध्येच होते की खरंच म्हणजे इतका संघर्ष करणारी महिला जिला आजही घर नाही, तिची मुलगी पायलटचा कोर्स करते आणि त्या महिलेपर्यंत आज तागायत कुठलाही पत्रकार पोचला नव्हता किंवा कुठल्याही प्रतिष्ठित माध्यमांकडून तिच्याविषयी काही चर्चा नव्हती की ही अशी सुद्धा महिला इथं आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात, ह्या मानखटावसारख्या ग्रामीण मातीमध्ये अशी सुद्धा महिला आहे कष्टकरी की जिची तळमळ आहे की आपली मुलगी पायलट व्हावी. म्हणजे एवढी मोठी स्वप्न बघणारा व्यक्ती किती दुर्दैव जिद्दीचा, इच्छाशक्तीचा असू शकतो. आणि जेव्हा मी त्या महिलेपर्यंत पोचली आणि हाच माझ्या करिअरमधला सर्वात अभिमानाचा क्षण होता की खरंच आपण काहीतरी करतोय आणि जे काही करतो आहे त्यांनी आपण चांगल्या गोष्टीवर प्रकाश टाकतोय.
तर तुम्ही एक वेगळाच एक पॉईंट ऑफ व्ह्यू दाखवून दिला पत्रकारितेचं, की पत्रकारिता कोणत्या क्षणापर्यंत आपण कोणत्या एरियापर्यंत जायला हवं, ग्रामीण भागात जाऊन कशा प्रकारे काम करायला हवं. तर त्याच रिलेटेड एक प्रश्न आहे की आता सध्या पत्रकारितेची स्थिती काय आहे आणि भविष्यात तुम्हाला काय वाटते होईल पत्रकारितेचं? कारण पत्रकारिता ही डे बाय डे बदलत चालली आहे. पहिली ती पारंपरिक पत्रकारिता होती की तुम्हाला पेपर वगैरे असायचे, वृत्तपत्राची पत्रकारिता म्हणू शकतो, आणि आता डिजिटल मीडियाकडे आलं आहे. तर तुम्हाला काय वाटतं पुढे जाऊन काय होऊ शकतं? आता तसं बघायला गेलं तर सद्यस्थितीचं जे वातावरण आहे ते पत्रकारितेचं फार भयंकर आहे. कारण आपण जसं म्हणतो की एकाच नाण्याला दोन बाजू असतात, तसं चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. तसं पत्रकारितेत आता खऱ्या अर्थाने भांडवलशाही व्हायला चाललेली आहे. बघतोय आपण की बरेच असे काही पत्रकार आहेत जे मातबर लोकांचे मिंदे झालेले आहेत आणि त्या पद्धतीने त्यांनी भांडवलशाहीला चांगला त्यांनी जोम दिलेला आहे आणि त्याच पद्धतीत त्यांची पत्रकारिता चाललेली आहे. आणि त्याच्याच विरोधाभास जर बघायला गेलं तर असेही काही पत्रकार आहेत की ज्यांना सत्याची न्यायाची चहाड आहे आणि त्यांनी आपल्यातील पत्रकारिता जिवंत ठेवण्यासाठी आपले स्वतःचे ब्लॉग्स तयार केलेले आहेत, स्वतःची वृत्तपत्र चालवलेली आहेत, स्वतःची साप्ताहिक त्यांनी काढलेली आहेत. आपला विचार, आपला वारसा आणि आपली पत्रकारिता त्याच्या माध्यमातून त्यांनी जिवंत ठेवण्याचा त्यांचा चांगला प्रयत्न चालू आहे. ही अजून तुम्हाला वाटते का अजून परिस्थिती बिघडत जाईल? शक्यतो जोपर्यंत अशी चांगली लोक आहेत तोपर्यंत पत्रकारिता चांगली जिवंत राहण्यास चांगलीच मदत होणार आहे. पण शक्यतो लोकांनी त्याचा चांगला अभ्यास करावा आणि जी गोष्ट योग्य आहे त्याच न्यायाच्या दिशेने त्यांनी आपली वाटचाल ठेवली पाहिजे. कारण आपण म्हणतो पत्रकारिता ही लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे आणि न्यायदानाच्या भूमिकेमध्ये पत्रकाराचा फार मोठा रोल आहे. तर तुम्ही पारंपरिक पत्रकारितेमध्ये आता सध्या ते काम करा, तुम्ही साप्ताहिकासाठी काम करताय. तर डिजिटल जे आता किंवा डिजिटल मीडिया आहे तर जे आता वाढता प्रभाव दिसतोय, त्यामुळे तुम्हाला काय वाटतंय की पारंपरिक पत्रकारितेचं काय नक्की प्रभाव पडतोय किंवा काय भविष्य दिसतं त्याचं? असं पारंपरिक पत्रकारितेमध्ये बघायला गेलं तर पूर्वी आपण तुमच्या घरी किंवा माझ्या घरी मी लहानपणापासून बघत आलेले की माझ्या आजोबांनी मी पेपर घ्यायचे. त्यांच्याकडे 2-3 सकाळ पेपर असायचा, नवाकाळ असायचा, पोलीस टाइम्स असायचा. त्यांनी खूप चांगले वाचक होते माझे आजोबा, त्यामुळे माझ्या घरी सतत पेपर असायचे. त्यामुळे आम्हाला वाचनाची गोडी लहानपणापासूनच होती. पण झालं काय, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. आत्ता आपण बघतो की डिजिटल मीडियाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळी साधनं आपल्याला उपलब्ध आहेत. त्यामुळं काही वाचायचं म्हटलं तर लगेच आपल्याला इंटरनेट आहे, मोबाईल आहेत, लॅपटॉप आहे, सर्व क्षेत्र आपल्याला उपलब्ध आहेत ऑनलाईनची. आणि त्यामुळं काय झालं की डिजिटलमुळं पारंपरिकला मात दिलेली आहे डिजिटलनं, आणि त्यामुळं काय झालं त्याची हार्ड कॉपीचा जो खप आहे तो निश्चितपणाने कमी झालेला आहे. तुम्ही आत्तापर्यंत महिला पत्रकार म्हणून ग्रामीण भागात चांगल्यापैकी काम केलं आहे, तर तुम्ही महिलांसाठी काय काय काम केलं स्पेसिफिकली आणि तुम्हाला काय अनुभव आला महिलांचं काम करताना? खरं तर जेव्हा मी जॉईन झाले पत्रकारितेमध्ये खऱ्या अर्थाने मी पदार्पण केलं त्यावेळी मला आठवतं की लॉकडाऊनची परिस्थिती होती आणि मग अशा लॉकडाऊनच्या परिस्थितीमध्ये एखाद्या साप्ताहिकाला नावारूपास आणणं किंवा महिलांसाठी खास करून जे वृत्तपत्र आहे ते कसं चालवायचं किंवा त्यामध्ये त्याची नीड अशी होती की या वृत्तपत्रामध्ये महिलेचा समावेश असावा. म्हणजे अगदी टेक्निकल ते नॉन टेक्निकल सर्व विभागामध्ये महिला असाव्यात ही त्याची प्राथमिक गरज होती. त्यामुळं आता महिला शोधायच्या कशा किंवा महिलांपर्यंत पोहोचायचं कसं हे पहिलं आव्हान होतं, कारण तेव्हा लॉकडाऊनची परिस्थिती होती आणि बाहेर पडायला आपल्याला बंधन होती. मग आता काय करायचं, मग ऑनलाईन सगळं हे काम चालू होतं. अष्टभुजा हिरकणीचे मुख्य संपादक सौ करुणा अच्युत मोरे जालना आणि त्यांचे पती अच्युत मोरे यांचं ह्या क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान आहे, कारण ह्याची सुरुवात त्यांच्यापासूनच झाली. जालना जिल्ह्यामध्ये या मुखपत्राची पहिली आवृत्ती निघाली. त्यानंतर मग त्याचा प्रसार हळूहळू आमच्यासारख्या पत्रकारांच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीनं विस्तार झाला ह्या वृत्तपत्राचा. आणि जेव्हा लॉकडाऊनमध्ये आम्हाला हे शक्य नव्हतं तेव्हा आम्ही काय केलं, ऑनलाईन ग्रुप करायला सुरुवात केली. प्रत्येक जिल्हा काही ठराविक महिलांना वाटून दिला. मग 52 महिला पत्रकार आता ह्या वृत्तपत्राला जॉईन झालेल्या आहेत आणि 52 महिला आपल्या नेतृत्वाखाली 52 टीम चालवत आहेत संपूर्ण महाराष्ट्रभर. त्यातला पश्चिम महाराष्ट्र जिल्हा माझ्याकडे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पुणे विभाग आणि राहिलेले बरेच अशा इतर काही माझ्यासारख्या महिला आहेत त्या आपापल्या जिल्ह्यामध्ये खूप चांगलं काम करत आहेत त्याचं. मग त्या संदर्भात काय काय नक्की तुम्ही कामं केली? आम्ही ज्या महिलांपर्यंत कोणी पोचलं नाही त्या महिलांपर्यंत पोचलो, त्यांच्याविषयी माहिती घेतली, ती पेपरला पब्लिश केली किंवा आम्हाला जे काही महिलांचे प्रश्न महत्त्वाचे वाटतात त्याच्यावर आम्ही लेखनकार्य केलं.
आर्टिकल्स लिहिले किंवा काही महिला अशा होत्या की ज्यांना खूप चांगल्या कविता करता येतात पण त्यांना प्रसिद्धी मिळत नाही, ज्यांना खूप काही लिहायचं असतं, ज्यांना समाजावर काहीतरी बोलायचं असतं पण बोलणार कुठं, सांगणार कोणाला. मग आम्ही त्यांना ते व्यासपीठ उपलब्ध करून दिलं की हिरकणीचा एक मेल तयार केला आम्ही. त्या मेलवरती त्यांच्या बातम्या किंवा त्यांचं जे काही रायटिंग वगैरे असेल, कंपोजिंग असेल ते आम्ही सगळं घ्यायचो, व्हेरीफाय करायचो आणि त्याला आम्ही पब्लिसिटी चांगल्या पद्धतीने दिली आणि आम्ही सामान्य महिलांना प्रकाशात आणण्याचं काम केलं महत्त्वाचं. एक महिला पत्रकार म्हणून काय काय गोष्टींची तयारी करणं गरजेचं आहे पत्रकार क्षेत्रात उतरण्यासाठी? कारण काय होतं, सामाजिक दृष्ट्या पण काहीतरी काम करणं गरजेचं आहे, वैयक्तिक स्वतःवरही काम करण्याची गरज आहे. तर काय काय गोष्टींची तयारी करणं गरजेचं आहे महिला पत्रकार म्हणून काम करण्यासाठी? सर्वात आधी महिला पत्रकार म्हणून कोणत्याही क्षेत्रात काम करण्यासाठी तुमची मनाची तयारी चांगली पाहिजे, त्यासाठी तुमचं धाडस पाहिजे. कारण पत्रकारिता काय घरात बसून करण्याचं क्षेत्र नाही. त्यासाठी तुम्हाला समाजात फिरलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, प्रशासन असू दे किंवा सामाजिक इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असू दे ते तुम्ही स्वतः फिरला पाहिजे. तुम्ही 4 लोक वाचली पाहिजेत, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, तुम्ही लोकांचे विचार ऐकले पाहिजेत, समाजामध्ये काय नेमकं चालले आता ते डोळसपणाने बघता आलं पाहिजे. ज्या दिवशी डोळसपणाने बघू तेव्हा आपल्याला त्याच्या दोन्ही बाजू दिसणार आहेत आणि दोन्ही बाजू दिसल्या तर माणूस चांगला लिहू शकतो. आणि त्यासाठी लिहिण्यासाठी वाचनही खूप आपलं असावं लागतं आणि आपला अभ्यास खूप चांगला असावा लागतो आणि तो सतत आपल्याला वृद्धिगत करायचा असतो. सतत वाचन पाहिजे, तुमचं सतत लेखन पाहिजे, तुमचं जे चिंतन मनन पाहिजे. आज एखादी घटना घडली तर ती कशी घडली, का घडली, त्याच्या मागचं काय कारण आहे किंवा त्याचे पडसाद काय उमटतील, या सर्व गोष्टींचा तुमचा चांगला अभ्यास पाहिजे. ही प्राथमिक गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने काम करू शकता. ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत की पत्रकारिता. हो. तर तुम्ही ग्रामीण भागात पत्रकारिता केली, काम केलं, फार तळागाळापर्यंत जाऊन तुम्ही काम केलं. तर कधी तुम्हाला कधी नाही का कधी एखादा धोका जाणवला किंवा अशी काही घटना घडली का? मुळात मी ज्या भागामध्ये काम केलं तो भाग खूप सुशिक्षित लोकांचा आहे. मानखटामध्ये खूप जनता सुशिक्षित लोक राहतात, लोक खूप चांगले आहेत, सपोर्टिव्ह आहेत. मला ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये चांगलं तिथं काम करायला फील्डवर ज्यांनी मला खूप प्राधान्य दिलं ते तिथले जे डेप्युटी कलेक्टर होते श्री शैलेश सूर्यवंशी साहेब, त्यांनी माझ्यावर खूप मोठा विश्वास ठेवला आणि त्यांच्यासोबत मला त्यांनी चांगली काम करायला संधी दिली. त्यामुळे झालं असं की मला ग्रामीण भागामध्ये जिथं मी कधीही गेले नव्हते तिथं मला पोहोचायला मिळालं आणि त्यामुळे मला तिथली सगळी परिस्थिती अनुभवता आली. पण चांगल्या लोकांचं मला सहकार्य असल्यामुळं किंवा चांगल्या लोकांचा पाठिंबा असल्यामुळं मला तर तसा कधी धोका म्हणजे मला काय आठवत नाही असं कधी माझ्यावर कुठला प्रसंग धोक्याचा आला किंवा काय. थोडं मला आव्हानांना सामोरं जावं लागलं असं की ज्या तालुक्यामध्ये मी काम करत होते मानखटाव तिथं 10 ते 12 पत्रकार पुरुष होते आणि महिला पत्रकार कोणीही नव्हती. म्हणजे आजही कोणी आहे, आजही तिथं कोणी नसावं आणि तेव्हाही कोणी नव्हतं. त्या अशा वेळी मी काम केलं म्हणजे तेव्हा माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं की एवढ्या प्रेस कॉन्फरन्स असेल किंवा इतर फील्डवर जाणं असेल, आमदार खासदार येणार असतील, ते अशा वेळी जो टाईम स्पॅन मॅनेज करणं हे एका महिलेला खूप खूप अवघड असतं. पण मी त्यांच्या बरोबरीने तिथं ते काम केलं. आणि पत्रकारिता हे फार धावपळीचं काम आहे, ही गोष्ट आहे. तर त्यासोबत एक अजून एक मला प्रश्न होता की पत्रकारितेमध्ये नैतिकता किती तुम्हाला असं वाटते महत्त्वाची आहे आणि आता सध्या नैतिकतेची परिस्थिती कुठपर्यंत चालली आहे? खूप महत्त्वाची आहे, खूपच आणि खूप महत्त्वाची, अतिशय महत्त्वाची आहे. नैतिकता ही आपल्या व्यक्तिमत्वाचा सर्वात उंचावणारा भाग आहे आणि तो असलाच पाहिजे आपल्यामध्ये. कारण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करताना समाज तुमच्याकडे एका चांगल्या दृष्टिकोनातून बघत असतो, त्याच्यासाठी तुम्ही एक आदर्श व्यक्ती असता. अशा वेळी आपण आपल्या नैतिकला जोपासलीच पाहिजे, नैतिकता आपली सांभाळलीच पाहिजे. कारण त्याशिवाय तुमच्यावर कोणी विश्वास ठेवणार नाही आणि तुम्हाला आपलं कोणी मानणार नाही. तर माझा एक अजून एक प्रश्न होता, तुम्ही या क्षेत्रात उतरला, एवढं चांगल्या प्रकारे काम करताय आणि एक धाडसाचं काम आहे, तर तुमचं आदर्श कोण होतं आणि कोणी तुम्हाला सपोर्ट दिला आणि त्या गोष्टी आणि त्यांना तुम्ही कशा प्रकारे सध्या थँक्यू म्हणू शकता किंवा एक कृतज्ञता व्यक्त करू इच्छिताय? खरं तर आपल्या आयुष्यामध्ये अशा बऱ्याच गोष्टी घडतात की आपल्याला आपण ठरवलेलं असतं वेगळं आणि होतं काहीतरी वेगळंच. तसं माझे गोल्स वेगळे होते, पण मी अनावधानाने का होईना या क्षेत्रात आपोआप येत गेले. पण मला एक माहिती आहे की संघर्षाशिवाय काहीच मिळत नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे संघर्ष म्हणलं तर मला माझी आई सर्वोत्तम माझ्यासाठी आहे, कारण तिनं खूप संघर्ष केलेला आहे आणि जरी मला नोकरी लागली नाही तरी तिने मला खूप खंबीर पाठिंबा दिला नेहमीच की ठीक आहे, नोकरी लागली नाही म्हणून काय झालं, तू कदाचित माझी आई आणि वडील दोघं पण म्हणायचे की नोकरी म्हणजे सर्वस्व नाही, कदाचित तुझ्यात मालक होण्याचे गुण आहेत, त्यामुळे तू नोकरी झाली नाहीस कोणाची, तुझ्यात ती मालक होणार असशील तू निश्चितच काहीतरी, म्हणून नोकरी हा विषय गौण आहे, तो सोडूनच दे. आणि त्यांनी मला खंबीर साथ दिल्यामुळेच मी सगळा प्रवास करू शकले. शिवाय माझ्या मिस्टरांनी सूरजकुमार निकाळजे सर त्यांनी पण मला कधी थांबवलं नाही की तुझ्या ह्या प्रवासात तू इथं थांब किंवा ही गोष्ट करू नकोस. त्यांनी मला सतत पाठिंबा दिला
आणि खरं म्हणायला गेलं तर आपल्याला माहिती आहे थोर महात्मे होऊन गेलेले आहेत सगळे. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांच्यामुळे मुलींना शिक्षणाची संधी निर्माण झाली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तर आपल्याला दर्जाची व संधीची समानता उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्याचा फायदा आपण निश्चितच घेतला पाहिजे. आणि स्त्री म्हणून आपण पुरुषांच्या बरोबरीने ताकदीनं पुढे आलं पाहिजे. भले थोडंसं समाज त्याला विरोध करेल किंवा थोडं काही आव्हानांना आपल्याला सामोरं जावं लागेल, पण ती तयारी प्रत्येक महिलेनं ठेवायला पाहिजे. आणि तोच एक मोठा म्हणजे हे जे थोर व्यक्ती आहेत हा एक फार मोठा विचार आहे आणि हा विचार माझा आदर्श आहे. हे विचार कायम आदर्श होते, कायम आदर्श राहतील. जी नवी पिढी येऊ इच्छिते किंवा ज्या नवीन मुली पत्रकारितेमध्ये येऊ इच्छितात त्यांना काय तुम्ही सल्ला द्याल? मला असं वाटतं की इतर क्षेत्रामध्ये शिक्षक, डॉक्टर, वकील, इंजिनियर्स सर्व क्षेत्रामध्ये महिला खूप आहेत, पण पत्रकारितेमध्ये आजही तसा आकडा नाही. तर मला असं सगळ्यांना आव्हान करायचं मुलींना, महिलांना की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये या, कारण जोपर्यंत तुम्ही येत नाही तोपर्यंत तुमचे विचार खुलेपणाने तुम्ही मांडू शकणार नाही. कारण हे खूप मोठं शस्त्र आहे. जर तुम्हाला समाजात काही परिवर्तन अपेक्षित असेल तर ते शस्त्र तुम्ही हातात धरायला शिकलं पाहिजे, ते शस्त्र तुम्ही चालवायला शिकलं पाहिजे. आणि म्हणजे तुम्ही असा गोल ठेवला पाहिजे की नाही ही पत्रकारिता क्षेत्रसुद्धा इतर क्षेत्रांच्या इतकंच आहे आणि शिकण्यासारखं खूप आहे यामध्ये आणि समाज बदलवण्यासारखं खूप आहे. खूप मोठं माध्यम आहे हे. नक्कीच तुम्ही दिलेल्या मार्गदर्शनामुळे भरपूर लोक प्रेरित होतील आणि पत्रकारितेच्या दृष्टिकोनाने काम करतील किंवा पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये येण्याच्या दृष्टिकोन काय ते काम करतील. तर तुम्ही आज पत्रकार दिना दिवशी आम्हाला तुमचा बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि तुम्ही भविष्यातही आम्हाला भरपूर तुमच्यासोबतही आम्हाला अजून पॉडकास्ट करायचं वेगवेगळ्या विषयांवर, पण आज तुम्ही वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.